खुसखुशीत कोथिंबीर वडी, बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ आणि चविष्ट पारंपरिक रेसिपी आहे. तर मी धनश्री आज तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, म्हणजेच आपल्या डीडीज रेसिपी हाऊसमध्ये. तर आज आपण सुरुवात करणार आहोत कोथिंबीर वडीला. मी त्यासाठी 2 वाट्या कोथिंबीर बारीक चिरून धुवून घेतलेली आहे. त्यासाठी मी साहित्य घेत आहे 10 ते 12 लसूण पाकळ्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, जिरी, हळद, मीठ आणि थोडासा ओवा. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण लसूण, हिरवी मिरची, जिरी आणि हळद आणि थोडंसं मीठ हे सगळं बारीक करून घेणार आहोत. मिरच्या जास्त पण नाही घ्यायच्या, नाही तर तिखट लागते वडी. मीठ चवीप्रमाणे टाकायचे तुमच्या अंदाजाने, तुम्हाला जसं कमी जास्त आवडत असेल तसं. पण शक्यतो जरा थोडंसं जास्तच टाका, म्हणजे तळताना कसं मीठ निघून जातं त्याच्यातलं, छान लागते. माझ्या आजीच्या हातची आहे ही, नक्की ट्राय करा, खूप छान लागते. आणि आपण याच्यामध्ये थोडेसे तीळ पण टाकणार आहोत. तिळामुळे चव खूप छान येते याला, तुम्ही नक्कीच तीळ टाका. आता हे बारीक केलेलं मिश्रण मी कोथिंबीरमध्ये ॲड करत आहे. बघू शकता तुम्ही कसं ॲड करते मी. आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे 1.5 चमचा 1.5 वाटी बेसन पीठ आणि पाव वाटी बाजरीचं पीठ. तुम्ही बाजरीचं पीठ नक्की ट्राय करून बघा, कारण बाजरीच्या पिठाने याला चव खूप छान येते. आणि आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ जरी नाही टाकलं तरी पण ही वडी खूप खुसखुशीत होते. नक्की ट्राय करून बघा तुम्ही. लहान मुलांना खूप आवडते ही. लहान मुलं खात असतील तर थोडेसे मिरच्या कमीच टाकायच्या. बघू शकता तुम्ही. आता मी ह्याला मळून घेत आहे. थोडंसंच पाणी ॲड करायचं, एक आपलं पाव वाटी पाणी ॲड करायचं, जास्त पाणी नाही टाकायचं. नाही तर तुमच्या कोथिंबीरीला पाणी सुटलेलं असेल तर त्याच्यातच तुम्ही मळून घेऊ शकता, नाही पाणी टाकलं तरी पण चालतं. थोडंसं चवीनुसार वरून मीठ टाकत आहे मी याच्यामध्ये. आणि थोडेसे तीळ पण टाकायचे आपल्याला वरून पण, कारण तळल्यावरती खूप छान दिसतात ते तीळ वड्यांमध्ये, आणि दाताखाली आल्यावरती खूप छान लागतात ते तीळ. बघू शकता. असं मळून घ्यायचं आहे सगळं एकजीव. जास्त पातळ नाही करायचं, जास्त घट्ट पण नाही करायचा गोळा. आपल्याला एकजीव करून घेतलं आहे मी सगळं. सगळ्या कोथिंबीरीला आपलं ते पीठ आणि वाटलेलं वाटण सगळं लागलं पाहिजे सगळ्या साईडनं. बघू शकता तुम्ही. असं थोडासा पाण्याचा हात घेऊन आपण मळून घ्यायचं आहे. हिरवीगार कोथिंबीर उन्हाळ्यात तर खूप टेस्टी लागतात ह्या. कोथिंबीर जरी महाग असली तरी पण एकदा ट्राय करून बघा, उन्हाळ्यात खूप टेस्टी लागतात ह्या वड्या. आता हे मळून घेतल्यानंतर मी त्याच्यावरती थोडंसं अर्धा चमचा तेल टाकत आहे आणि ते एक 10 मिनटं ते मुरण्यासाठी तसंच ठेवत आहे. 5 ते 10 मिनटं ठेवू शकता तुम्ही. बघू शकता तुम्ही तेलाने किती छान दिसतं हे मिश्रण, आणि चव खूप छान येते तेलाने, त्याला तेल लावल्यावरती. बघू शकता. असा गोळा करून ठेवायचा आहे आपल्याला 10 ते 15 मिनटं. त्यासाठी आपल्याला आता एका पातेल्यामध्ये पाणी ठेवायचे गरम करायला गॅसवर तोपर्यंत. आता मी एका चाळणीला तेल लावून घेत आहे. तेल लावल्यामुळे वड्या खाली चिटकत नाहीत, नाहीतर तेल नाही लावलं तर आपल्या वड्या चिटकण्याची शक्यता असते. मग ते काढताना, शिजून झाल्यावरती काढताना असं म्हणजे तुटतात त्या वड्या. त्याच्यामुळे आपण चाळणीला तेल लावून घ्यायचे. आता मी यामध्ये एक नाही छोटे छोटे उंडे करून, तुम्ही बघू शकता, छोटे छोटे उंडे करून त्या चाळणीमध्ये ठेवलेले आहेत मी. आता आपण ही चाळण पातेल्यावरती ठेवून द्यायचे आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचे. एक 15 मिनटं आपण ह्याच्यावरती वाफेवरती ठेवायच्यात त्या वड्या. 15 मिनटानंतरून आपण ते झाकण काढून बघायचे वड्या शिजल्यात का. आता मी ह्याच्यावरचं झाकण काढून बघत आहे वड्या शिजल्यात का. बघा कशा वड्या शिजलेल्या आहेत. आणि त्या बाजूला मी घेतलेल्या आहेत, थंड करून घेतलेल्या आहेत. आता ह्या वड्या आपण बारीक कापायच्या आहेत, जास्त बारीक पण नाही कापायच्या. बघू शकता तुम्ही मी कशा साईजमध्ये कापत आहे. जास्त बारीक कापल्यावरती कडक लागतात त्या. थोडेसे अशा नॉर्मल जाड ठेवल्यावरती कसं वरून क्रिस्पी आणि आतमधून मऊ लागतात, आणि टेस्टही खूप छान येते याला. आणि जास्त तेल पण पित नाही त्या वड्या. बघितलं तुम्ही किती छान दिसत आहेत. हीच साईज ठेवायची, जास्त जाड पातळ नाही करायची आपल्याला, म्हणजे तळल्यावरती खूप छान लागतात. बघू शकता तुम्ही कशा छान झालेल्या आहेत आपल्या वड्या कापून कट करून. आता मी एका पॅनमध्ये तेल टाकत आहे गरम होण्यासाठी, आणि त्याच्यामध्ये मी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे, आणि थोडेसे तीळ टाकायचे त्याच्यामध्ये.
तळायला, कारण हे तळलेले तीळ असतात ना ते वड्यांवरती खूप छान लागतात नंतरून असे दाताखाली आल्यावरती क्रिस्पी क्रिस्पी आणि टेस्ट एक नंबर येते. आणि आता आपण ह्याच्यामध्ये वड्या टाकून घ्यायच्यात. वड्या सगळ्या साईडनं अशा व्यवस्थित टाकायच्यात, अशा एकावेक नाहीत टाकायच्या. आणि जरी टाकल्या असतील तरी त्या साईडला करून घ्यायच्यात. आता माझ्या थोड्याशा झाल्यात टाकताना एकावेक, पण मी नंतरून साईडला करून घेतलेल्या आहेत त्या वड्या, म्हणजे तेल सगळ्या बाजूने त्या वड्या भाजतील व्यवस्थित आपल्या आणि क्रिस्पी क्रिस्पी होतात. बघा तुम्ही आता. आणि एक 5 ते 7 मिनटं ह्या वड्या एका साईडनं भाजायच्यात मीडियम गॅसवर. जास्त बारीक नाही ठेवायचं, जास्त हाय फ्लेम पण नाही ठेवायची, नाही तर वड्या करपतात. जेव्हा बुडबुडे ह्याचे कमी होतील तेव्हा आपल्याला ह्या वड्या पलटायच्यात. खालून ब्राऊन कलरच्या झाल्यावरती पलटायच्यात. जास्त पण काळ्या नाहीत करायच्या आपल्याला, नाही तर ते करपल्यासारख्या लागतात. हलका ब्राऊन कलर आल्यावरती आपल्याला ह्या पलटी करायच्यात. तर बघू शकता मी ह्या वड्या काढून घेते पलटी करून. झाल्यानंतर कसा हलका ब्राऊन कलर आलेला आहे. आणि ह्या खूप छान टेस्टी लागतात आणि एकदम क्रिस्पी लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा, ही रेसिपी एक नंबर लागते. कधी तोंडाला चव नसेल ना, ही नक्की ट्राय करा.